पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील फराडपाडा येथील प्राथमिक शाळेत दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे। सुट्टीनंतर उत्साहाने शाळेत परतलेले विद्यार्थी वर्गात पोहोचले, मात्र त्यांचं स्वागत करायला एकही शिक्षक उपस्थित नव्हता। आज दिवसभरात इयत्ता 1ली ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची पायरी ओलांडली, पण अध्यापनासाठी शिक्षकच नसल्यामुळे निराश झालेल्या या निरागस मुलांना रिकाम्या हाताने घरी जावं लागलं। शाळा खुली असताना प्रत्यक्षात शिक्षण बंद असल्याचा हा प्रकार पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण करणारा आहे। यावर ग्रामस्थांनी तात्काळ गट विकास अधिकारी आणि शिक्षण विभागाशी संपर्क साधून प्रश्न उपस्थित केला आहे की दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी शिक्षक गैरहजर कसे, यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। राजेश बाळू फरारा आणि मी ज्या शाळेमध्ये आलेलो आहे त्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फराडपाडा वेडे, विक्रमगड तालुका, जिल्हा पालघर। आणि इयत्ता 1ली ते 5वीपर्यंत ही पोरं शिकतात इथे। दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिला दिवस या मुलांचा आहे। तुम्ही मुलांना किती वाजता आले? 10 वाजता आली। तोपर्यंत ह्यांना 10 वाजताच्या नंतर आता किती 2 वाजलेत, एकही शिक्षक मिळत नाही ह्या शाळेमध्ये। तर ह्याला जबाबदार कोण? त्याच्यानंतर इथे ग्रामस्थ आलेले आहेत, त्याच्यानंतर इथली जी शाळेची अध्यक्ष आहेत ती सुद्धा आलेली आहे, आणि आम्ही BDO साहेबांना सुद्धा फोन केलेला आहे, APOना सुद्धा फोन केलेला आहे, तरी पण इथे शिक्षक एक अवेलेबल मिळत नाही। धन्यवाद।